नमस्कार। सध्या आम्ही मोर्जी विठ्ठलदासवाडा समुद्र किनारी भागात आहोत आणि या ठिकाणी जर बघितलं तर पर्यटक सध्या किनारी भागात येतात, पर्यटनाचा आनंद लुटतात, परंतु पर्यटकांना ज्या सोयी हव्यात, ज्या मूलभूत गरजा आहेत त्या गरजा या ठिकाणी दिसत नाही। त्या पद्धतीने आपल्याला एखादा चेंजिंग रूम, पार्किंगची सोय या ठिकाणी कशाच प्रकारची दिसत नाही। पार्किंगची समस्या किनारी भागात गंभीर बनत चालली आहे। आज आपण जर पार्किंगची समस्या बघितली तर नो पार्किंग झोनकडे मोठ्या प्रमाणात वाहने पार्क केलेले आहेत। काही वाहने थेट समुद्र किनाऱ्यावर पार्क करून ठेवल्याचे चित्र दिसून येते। तर दुसरी बाजूने या ठिकाणी आपल्याला म्युझिक आवाज जो आहे, ध्वनी प्रदूषण होत असल्याचं संगीत ऐकायला येते। खरं म्हणजे हा सायलेंट झोन म्हणून सरकारने जाहीर केलेला आहे, परंतु या ठिकाणी कशा पद्धतीने कुणाला परवाने संगीत रजनीसाठी देतात हे सरकारला किंवा त्या आयोजकाला माहीत असतं। परंतु कायदा सुव्यवस्था बिघडत चालली की काय, किंवा या कायद्याची कुणाला भीतीच नाही का? परवाने नसताना कशा पद्धतीचं हे संगीत ध्वनी प्रदूषण करणार वाजवलं जातं हे दिसून येत आहे। या ठिकाणी पार्किंगची आपल्याला गंभीर समस्या बरोबर या ठिकाणी चेंजिंग रूम नाहीत आहे, शौचालयाची सोय नाही। खाजगी जी आपली सॅग व्यावसायिक आहेत किंवा रेसॉर्ट आहेत त्यांची आपली सोय केली जाते, परंतु इतरांचं काय? पर्यटक देश विदेशातून मोठ्या प्रमाणात किनारी भागात येत असतात आणि पर्यटनाचा आनंद लुटत असतात। दरवर्षी पर्यटक खात्याचे मंत्री पर्यटकांना येण्याच्या गैरसोयी आहेत त्या दूर करण्याचं आश्वासन देत असतात, परंतु यंदा पर्यटन हंगाम सुरू झाला तरी तशा प्रकारची सोय नाही। टेमवाडा समुद्र किनारी भागात एक पार्किंग प्रकल्प उभारण्याची सरकारने तयारी केली होती, परंतु आवश्यक असलेले परवाने न घातल्यामुळे काही नागरिकांनी या प्रकल्पाला न्यायालयात आव्हान दिलं आणि जैसे हे परिस्थिती करून ठेवलेली आहे। सरकारने खरं म्हणजे कोणताही प्रकल्प आणत असताना स्थानिक पंचायती, स्थानिक जिल्हा पंचायत सदस्य असतील, नागरिक असतील, सॅग व्यावसायिक असतील, रेस्टॉरंट असतील, त्यांना विश्वासात घेऊन आणि परवाने घेऊन प्रकल्प आणणे गरजेचे आहे। पर्यटनामुळे अनेकांना त्याचा लाभ होत असतो, आर्थिक लाभ होत असतो, फायदा होत असतो। मग टॅक्सी व्यावसायिक असेल, पायलट असो, ट्रॅफिक पोलीस असेल, सॅग व्यावसायिक असेल किंवा मनी एक्सचेंजवाले असतील, सुपर मार्केट, मासे, सगळ्या जो व्यवसाय असतो त्या व्यवसायाला लाभ होत असतो। सरकारनं या ठिकाणी ज्या गैरसोयी आहेत, गैरसोयी त्यावर लक्ष देण्याची गरज आहे। आज आपण जर या ठिकाणी बघितलं तर समुद्र किनारी भागात विठ्ठलदासवाडा जे पलंग आणि लाकडी टेबल मांडलेला आहे त्यांना परवाने आहेत का? पर्यटन खात्याने याकडे लक्ष देऊन खरोखरच यांना परवाने, जे खाजगी जागेमध्ये रेसॉर्ट आहेत त्यांना परवाने कोण देतात? एखाद्या लाकडी पलंगासाठी 5 परवाने दिले जातात, परंतु इथं मोठ्या प्रमाणात लाकडी पलंग आपल्याला या ठिकाणी जर एक नजर मारली तर आपण दिसून येते। सरकारने याकडे लक्ष देऊन जे कोण इलिगली काम करतात त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे। मी निवृत्ती शिरोडकर, इन गोवा 24 ताससाठी।